नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे अगदी कडक झाले तुम्हाला मी थोडा तोच। तर व्हिडिओ चालू होण्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण की मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ स्टेटस कसे बनवाल। म्हणून व्हिडिओ जराही न मिस करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करता मी अशी अपेक्षा करतो। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर डेली मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि अनदर टेक्नॉलॉजीचे मराठीतून व्हिडिओ येत असतात। आता मी तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवतो आणि तो डायरेक्ट काइनमास्टर ॲपमध्ये। आणि तवरक आपल्या व्हिडिओला कमेंट केली नसेल तर पटकन कमेंट करून घ्या। जो प्यार नहीं पाएगा एक नया मजनू जहां से चला जाएगा। तर काइनमास्टरमध्ये आल्यानंतर प्लसवर करायचं आहे की तुमच्या उजव्या साईडला एक बॅगचा हवाला रेशो दिसत असेल याला इथं सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये जाऊन इथे काळ्या कलरचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे। जे आपण काळ्या कलरचं बॅकग्राऊंड घेतो त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याची ड्युरेशन राहते इथं आपल्याला 18 सेकंदापर्यंत करूया, कारण की आपल्याला गाण्याच्या बीटनुसार करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एकदम चालू राहायचं आहे। ऑडिओवरती क्लिक करून ज्या का फोल्डरमध्ये तुमच्याकडे गाणे असेल त्या गाण्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर गाणं मी ते शोधून घेतो आणि ॲड करतो। तर गाणं मी ॲड केलेलं आहे, आता प्ले करायचं आहे आणि जिथं जिथं आपल्याला बीट वाटते तिथं मार्क द्यायचा आहे। मार्क देण्यासाठी हे जे चंद्रा कलरची पट्टी दिसते त्याला क्लिक करायची आहे, ते मग जांभळ्या कलरची होईल, ठीक आहे, त्याला आपण मार्क म्हणतो। आता मी गाणं प्ले करतो आणि मार्क देऊया चालू गाण्यावर। ठीक आहे, एवढे काय आपले मार्क झालेले आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला जे पहिला मार्क आहे तिथे यायचा आहे। पहिला मार्क आपला इथं आहे। आल्याच्यानंतर खालचं जे आपलं काळं बॅकग्राऊंड आहे त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक झाल्याच्यानंतर तुमच्या उजव्या साईडला एक कैचीचं ऑप्शन दिसते बरं, कैचीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं 2 नंबरला ड्रीम राईट ऑफ क्लिकचं एक ऑप्शन दिसते, तिथं क्लिक करायचं आहे, राईट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एकदम चालू राहायचं आहे। एकदम चालूवर आल्याच्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे एक PNG आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करा। त्याला सुरुवातीला असं लहानच ठेवायचं आहे। याची ड्युरेशन आधी आपण काळ्या बॅकग्राऊंडच्या लेवलपर्यंत करून घेऊया। झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे हे दिसत आहे, तुमच्या डाव्या साईडला डिलीटच्यावर एक चाबीचं ऑप्शन तिथं क्लिक करायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडला एक 0वर प्लस दिसते तिथं क्लिक करायचं आहे आणि याला चांगल्या प्रकारे असं मोठं करायचं आहे। मोठं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरऑल ॲनिमेशन नाव दिसते तिथं क्लिक करून तुम्हाला याला इथं ड्रिफ्टिंगवर ठेवायचं आहे। त्याच्यानंतर राईट करायचं आहे। आता काय करायचं आहे, जे आपलं काळं बॅकग्राऊंड आहे त्याच्या एंडिंग पॉइंटला यायचं आहे आणि तुम्हाला खाली सेटिंगचं ऑप्शन दिसते, सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि एकदम खाली एडिटिंग नाव दिसते तिथं क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप तर 1वर ठेवायची आहे। 1वर ठेवल्यानंतर एकदम खाली तुम्हाला डिफॉल्ट पॅन आहे झूम मोड फॉर फोटो क्लिप इथं फिल स्क्रीनवर क्लिक करून राईट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावर क्लिक झाल्याच्यानंतर डाउनलोडमध्ये जाऊन जे काय तुमच्यामध्ये इमेज असतील त्या सर्व इमेज इथं ॲड करून घ्यायचे आहेत। इमेज थोडं जरा जास्तच लागतात आपल्याला, ठीक आहे, इमेज इथं ॲड करून घ्यायचे आहेत एका एकाने। ठीक आहे, माझ्याकडे एवढंच आहे, आता कमी झाल्या तरी आता त्याला काही इलाज नाही। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला जे पहिला मार्क आहे तिथं यायचं आहे। आपला मार्क कुठेशी आहे, हे तशी आहे, ठीक आहे। आल्याच्या नंतर आणि आपला जे पहिला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे। क्लिक झाल्याच्यानंतर तुमच्या उजव्या साईडला क्लिप ग्राफी म्हणून ऑप्शन दिसते, क्लिप ग्राफीवरती क्लिक करायचं आहे। क्लिप ग्राफीवर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला ग्राफिकचे एक पेज उघडून येते, तुम्हाला एक ग्राफिक डाउनलोड करायला लागेल, त्याचं नाव आहे ग्रिड शिफ्ट। हे वाली जे ग्राफिक तुमच्या ज्यात नसेल तर एकदम खाली जाऊन गेट मोडच्या ऑप्शनवर जाऊन मोबाईलचं नेट ऑन करून डाउनलोड करा। इथं 1 नंबर द्यायची आहे। 1 नंबर दिल्याच्यानंतर राईट करायचं आहे। राईट झाल्याच्यानंतर ते शेवटचा जे आपला मार्क आहे ते कुठेशी आहे, जवळ आहे, इथंच आहे, ठीक आहे। खालच्या फोटोला क्लिक करायचं आहे, कैचीवर क्लिक करून ट्रिम टू टॉप प्लेट करून घ्यायचा आहे। दुसरावाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे। डबल आपल्याला त्या ग्राफिकमध्ये जायचं आहे, काय नाव आहे तिचं,
वर गेली वाटते हे ग्रीड शिफ्ट इथं तुम्हाला 2 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पूर्ण त्याच्या साईडवरचा जे मार्क आहे साईडचा मार्क कुठंशी आहे इथंशी आहे. खालच्या फोटोला क्लिक करायचा आहे. कॅचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट आणि साईडचा जे आपला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे. डबल तुम्हाला जायचं आहे आपल्या त्या ग्राफिकमध्ये ग्रीड शिफ्ट इथं तुम्हाला 3 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा त्याच्यावर जो साईडचा मार्क आहे ते इथंशी आहे. ठीक आहे. खालच्या फोटोला क्लिक करायचा आहे. कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट आणि साईडचा जे आपला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. डबल ग्रीड क्लिपग्राफीमध्ये जाऊन ग्रीड शिफ्ट नावाची आपली जी ग्राफिक आहे त्याच्यात जाऊन तुम्हाला इथं 4 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा त्याच्या साईडचा जे मार्क आहे ते कुठेशी आहे त्याच्या खूप जवळ मार्क आहे बघा हा. हे इथंशीच मार्क आहे. ठीक आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीला क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करून घ्यायचं आहे. घेतलं झाल्याच्यानंतर साईडच्या फोटोला क्लिक करायचं आहे. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे. डबल तुम्हाला आपल्या ग्राफिकमध्ये जायचं आहे. ग्रीड शिफ्ट इथं तुम्हाला 5 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा त्याच्या साईडचा जो मार्क आहे ते इथंशी आहे. आल्याच्यानंतर खालच्या फोटोला क्लिक करायचं आहे. कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करण्यात झाल्याच्यानंतर साईडचा जे आपला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे. डबल आपल्या त्या ग्राफिकमध्ये जायचं आहे. आता 5 झालेले आहेत. आता पहिल्यापासून 1 नंबर द्यायचं. 1 नंबर दिल्याच्यानंतर राईट. पुन्हा त्याच्या साईडचा मार्क कुठेशी आहे ते इथंशी आहे. ठीक आहे. मार्कवर आल्याच्यानंतर खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट आणि साईडवाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे. डबल आपल्याला ते ग्रीड शिफ्ट नावाच्या ग्राफिकमध्ये जायचं आहे. ते तुम्हाला 2 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि साईडचा जो एक फॉल मार्क आहे आणखीन हे ठीक आहे इथं यायचं आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट आणि साईडवाला जे फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे. डबल आपल्या ग्राफिकमध्ये जायचं आहे. ग्रीड शिफ्ट इथं तुम्हाला इथं 3 नंबर द्यायचे आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा त्याच्या साईडचा जो मार्क आहे तो कुठंशी आहे इथंशी आहे. ठीक आहे. खालच्या फोटोला क्लिक करायचं. कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट आणि साईडवाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आणि डबल आपल्या ग्राफिकमध्ये जायचं आहे. ग्रीड शिफ्ट इथं तुम्हाला 4 नंबर द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने बरोबर मार्क जिथून चालू होते तिथून नवीन फोटो चालू झाला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही देऊन टाका. ठीक आहे. मी कशा प्रकारे देतो तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक मी इथं करून दाखवतो थांबा एवढं झाल्याच्यानंतर. ठीक आहे. असं साईडचा मार्क कुठेशी आहे तिथं यायचा आहे. साईडचा मार्क इथंशी आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट आणि नवीनवाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ग्राफिकमध्ये जायचं आहे. आपल्या ते गेट मोडच्या ऑप्शनवर डाउनलोड केली हे ग्रीड शिफ्ट इथं जाऊन तुम्हाला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असे क्रमाने लावून टाकायचे आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. ठीक आहे. तर एवढे खूप फोटो आहेत. एवढा फोटो लावायला वेळ लागतो खूप. तर मी इथं संकुला लावून घेतो आणि पुढचा व्हिडिओ आपण पुढे स्टार्ट करूया. तर मी इथं पॉज करतो. ठीक आहे. मी इथे सगळ्याला दिलेले आहे आणि साईडच्या जे उरलेले आपले फोटो होते त्याला मी इथं डिलीट केलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपले फोटो कुठून चालू होते तिथं यायचं आहे. इथून आपले फोटो चालू होते तर 1 सेकंड इथून. ठीक आहे. आल्याच्यानंतर इथं तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे एक PNG यायची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करा. याला चांगल्या प्रकारे असं पूर्ण स्क्रीनवर घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईड आपलं थोडंसं याला वर घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडने एकदम खाली स्क्रोल डाऊन करून ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक झाल्याच्यानंतर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि एकदम खाली स्क्रोल डाऊन करून होईना दिसते याच्या होईला इथं -15वर घ्यायचं आहे आणि याची जी ड्युरेशन राहते ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. पुन्हा त्याच पॉईंटवर यायचं आहे जिथून आपण आत्ता हे PNG घेतली तिथं आल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन जे आपण टेक्स्ट PNG घेतली होती हे वाली. ठीक आहे. त्या PNGला वापस घ्यायचं आहे. मोठं करून चांगल्या प्रकारे कोणत्यात लावायचं आहे म्हणजे सेंटरला आणि याचीसुद्धा जी ड्युरेशन राहते ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकदम चालू करायचं आहे म्हणजे आपलं जे काळा बॅकग्राऊंड आहे त्याच्यासुद्धा समोर आल्याच्यानंतर तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे एक इफेक्ट आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करा. याचा चांगल्या प्रकारे पूर्ण स्क्रीनवर घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडने एकदम खाली स्क्रोल न करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून स्क्रीनमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. तर असं काय झाल्यानंतर झालेला व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघला अगदी तसा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करता मी अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल पण आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर डेली मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि अनदर टेक्नॉलॉजीच्या मराठीत व्हिडिओ येत असतात. तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.